मुंबई महानगरपालिकेत महापौर ठाकरेंचाच होणार। या घडीची सर्वात मोठी बातमी समजते, दोनही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर हा ठाकरेचाच होणार असल्याची आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। कारण ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा या ठिकाणी वर्तवली जात असून सूत्राच्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शिंदे सेनेचा मोठा पाठिंबा मिळण्याचे देखील चिन्ह आता स्पष्ट दिसत आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा महापौर आहे तो आता ठाकरे सेनेचाच होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी 5 नवनवीन चेहरे देखील आता समोर आले आहेत। त्यामुळे भाजपचा हट्ट असून देखील भाजपला 5 वर्षासाठी महापौर पद हवाय आणि आमचाच महापौर हवाय असं असलं तरी शिंदे सेना यासाठी तयार नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। कारण निकालानंतर काही तासातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 विजयी नगरसेवकांना तातडीने जे काही बांद्र्यातलं हॉटेल आहे ताजलँड हॉटेल, या ताजलँड हॉटेलमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे आणि ते इथूनच राजकीय खेळ पलटण्याचं या ठिकाणी त्यांनी पाहत आहेत। या नगरसेवकाशी ठाकरे गटाने देखील संपर्क साधल्याचं आपल्याला समोर आलेला आहे। त्यामुळे सगळी मोठी खलबली देखील इथे सुरू असून याच गोंधळाच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता देशाच्या बाहेर गेलेत, देशाबाहेर दौऱ्यावर गेलेत आणि ही संधी साधून आता जे काही ठाकरे गटाकडून गुप्त राजकीय डाव देखील आखण्यात येणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येते। ज्यामध्ये संजय राऊत यांच्या हालचालीमुळे राजकीय वर्तुळात मोठी आता खळबळ देखील उडालेली आहे। कारण मुंबई म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असला पाहिजे असा स्पष्ट संदेश शिंदे गटातील नगरसेवकापर्यंत पोहोचवण्यात येण्यात असल्याने हॉटेलमध्ये ठेवलेल्या 29 नगरसेवक आहेत त्या 29 नगरसेवकापैकी काही नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाकरेचाच महापौर होणार अशी चर्चा सुद्धा मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत या ठिकाणी सुरू झालेली आहे। तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्ही चॅनल्सवर देखील महापौर हा ठाकरेचाच हवा अशी मतं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत। आता दुसरीकडे भाजपला 79 जागा मिळाल्यानं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 79 जागा मिळाल्यानं भारतीय जनता पार्टी देखील महापौर आमचाच व्हावा या भूमिकेवर ठाम आहे। मात्र सेनेने देखील 2.5 वर्षाचा प्रस्ताव दिला असताना भाजपने देखील हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या समोर देखील आता एकनाथ ठाकरे गटाला पाठिंबा देणे किंवा सत्तेतून बाहेर पडणं हे दोनच आता पर्याय उरलेले आहेत। त्यामुळेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज घडीला सर्वात मोठा आणि निर्णायक भूकंप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मुंबईचा महापौर हा ठाकरेच होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता बघा, कारण ठाकरे गटाची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला देखील उधाण आलेलं आहे। आता बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा शिंदे सेनेतील अनेक नगरसेवकाचा गुप्त पाठिंबा देखील मिळत असल्याची खात्रीशीर माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा मानला जाणारा महापौर पदाचा दावा आता या ठिकाणी आपल्याला कमकुवत पाहायला मिळत आहे। कारण जर भाजपला सर्वाधिक म्हणजे 79 जागा मिळाल्या असल्या तरी 5 वर्ष महापौर आमचाच हवा असा भारतीय जनता पार्टीचा हट्ट आहे। त्यामुळे भाजपचा हट्ट हा शिंदे सेनेने साफ नाकारल्याने, एकनाथ शिंदे साहेबांनी नाकारल्याने सत्तेतील तिढा या ठिकाणी अधिकच वाढलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर निकालानंतर अवघ्या काही तासामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या 29 जे काही विजय नगरसेवक आहेत त्या विजय नगरसेवकांना मुंबईतील जे काही ताजलँड हॉटेल आहे ते बांद्र्यामध्ये हॉटेल आहे त्या बांद्र्यामधल्या हॉटेलमध्ये, आलिशान हॉटेलमध्ये हलवण्याचे आदेश देखील दिले होते। कारण भारतीय जनता पार्टी किंवा ठाकरे गटाकडून मोठी फोडाफोडी होण्याची देखील त्यांना भीती होती। त्यामुळे याच हॉटेलमध्ये नगरसेवकापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही नेत्यांचे फोन देखील पोहोचल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। यामुळे आता संपूर्ण राजकीय या ठिकाणी खेळच पलटलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये खलबली देखील सुरू झाले आहेत। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देशाबाहेर दौऱ्यावर गेल्याची देखील या ठिकाणी बातमी आलेली आहे। त्यामुळं जेव्हा देवेंद्र फडणवीस बाहेरच्या देशामध्ये गेल्यानं अनेक नेते सुद्धा या ठिकाणी जुळवाजुळव या ठिकाणी सत्तेची या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संधी साधत ठाकरे गटात जे काय आपले उद्धव ठाकरे साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील यांनी देखील अतिशय शांतपणे प्रभावी असा एक राजकीय डाव देखील टाकल्याची
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, ज्यामुळे संजय राऊत यांच्या हालचालीमुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता देखील निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण मुंबई ही देशाची सगळ्यात मोठी आर्थिक राजधानी असली तरी राजकीय दृष्ट्या ती बाळासाहेब ठाकरे यांची मानली जाते आणि मुंबईचा जो काही महापौर आहे तो महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे असं भावनिक आणि तसंच पाहायला गेलं तर राजकीय मुद्दा सुद्धा पुन्हा एकदा जीवन करण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या मानसिकतेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळेच आता महापौरपदासाठी ठाकरे गटातील 5 वजनदार नावाची देखील सध्या चर्चा सुरू आहे, जे आपण कालपर्यंत या यादीत देखील नव्हते. तरी देखील दुसरीकडे जे काही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांनी देखील आणि शिंदे सरकार आहे यांनी देखील अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य करण्यास तयार नसल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी देखील यांच्यासमोर ठाकरे गटाला पाठिंबा देणं किंवा सत्तेतून बाहेर पडणं हे आता 2च पर्याय उरल्याचं त्यांना आता समोर दिसत आहे. त्यामुळं याच कारणामुळं मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत अमित शहा असेल, नंतर नरेंद्र मोदी असेल, एकच यांचा सर्वांना प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे मुंबईचा नवा महापौर कोण होणार. कारण सोशल मीडियावरती, टीव्ही चॅनल्सवरती, ऑनलाईन मतदानातून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार याची सविस्तर चर्चा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एकच आस लागून गेलेली की जे आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मुंबईचा महापौर नेमका कोण होणार अशी संपूर्ण चर्चा देखील रंगत आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पाहायला गेलं तर आता दावोस दौऱ्यावरती गेले आहेत. त्यामुळे आता दावोस दौऱ्यावरती गेल्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी देखील घडल्या असं आपल्याला पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी माध्यमासमोर त्यांनी स्पष्ट केले की आम्ही कोणत्याही लोकांना पाठिंबा देणार नाही, फक्त आम्ही जी काही महायुती केली होती महायुतीचाच या ठिकाणी आमचा महापौर होणार. पण नेमकं समोर सोशल मीडियावरती बोलणं एक असतं, पण पाठीमागे देखील राजकीय गणित या ठिकाणी वेगवेगळे असतात. तुम्ही याच्या अगोदर देखील तुम्ही पाहिलं असेल, जो काय सुरतचा दौरा होता, सुरतच्या दौऱ्यादरम्यान देखील सोशल मीडियावरती देखील वेगळं होतं आणि प्रत्यक्षात देखील या ठिकाणी वेगळं होतं. रात्रीच खेळ चाले या पद्धतीने या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सुरतला आमदार नेताना त्यांनी कशा पद्धतीने चलाकी केली होती, तशा पद्धतीने ठाकरे गटासोबत एकनाथ शिंदे साहेब एकत्र येणार का, दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, अशी येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एका रात्रीमध्ये एक मोठी बैठक झाल्याचे देखील या ठिकाणी समोर येत आहे आणि संपूर्ण जनभावना देखील पुढे येत असून एका रात्रीत जे काही अशक्य होतं ते आता शक्य झाल्याचं चित्र सुद्धा सध्या मुंबईच्या राजकारणामध्ये दिसत आहे. त्यामुळेच मुंबईचा महापालिकेचा जो महापौर आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच होण्याची शक्यता आत्ताच्या घडीला जास्त मानली जात आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, मुंबईचा महापौर आहे तो महापौर कोण बनेल आणि भाजपचा बनेल का, शिवसेनेचा बनेल का, शिंदे गटाचा बनेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. चॅनेलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.